नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज जो एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा शासकीय रेखाकला परीक्षा असते त्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचा साहित्य वापरायचा हे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण जे ब्रश असतात त्या ब्रश बद्दल माहिती पाहूया. तर याच्यामध्ये हे आहे 0 नंबरचा ब्रश, हे आहे 2 नंबरचा ब्रश, हे 0 नंबरचा ब्रश. याची किंमत आहे 0 नंबरचा जो ब्रश आहे त्याची किंमत 20 रुपये आहे. 2 नंबरचा ब्रश आहे त्याची किंमत 30 रुपये आहे. त्याच्यानंतर हा 6 नंबरचा ब्रश आहे याची किंमत 50 रुपये आहे. आणि हा जो ब्रश आहे 12 नंबरचा राऊंड ब्रश आहे. तर या राऊंड ब्रशची किंमत आहे 70 रुपये. आणि त्याच्यानंतर हा चपटा ब्रश आहे 5 नंबरचा, याची किंमत चपट्या ब्रशची 40 रुपये आहे. आणि त्याच्यानंतर 7 नंबरचा हा एक चपटा ब्रश आहे. या 7 नंबरच्या चपट्या ब्रशची किंमत आहे 60 रुपये. तर अशा प्रकारचे हे जे ब्रश आहेत याच्यामध्ये त्याच्यानंतर हा फॅन ब्रश आहे. हा झाडे वगैरे काढण्यासाठी चित्रकला परीक्षेमध्ये उपयोगात येतो. तर हा जो फॅन ब्रश आहे तुम्ही नाही घेतले तरी चालते, परंतु याच्यामध्ये हे जे ब्रश आहेत राऊंड ब्रश हे एवढे 4 राऊंड ब्रश आणि हा एक चपटा ब्रश, हे एवढे ब्रश असणे अतिशय आवश्यक आहे. यांचा उपयोग चित्र काढत असताना जास्त होतो. तर हे एवढे ब्रश घ्यायचे जे एलिमेंटरी इंटरमिजिएट शासकीय रेखाकला परीक्षेला बसतात त्यांनी. त्याच्यानंतर पेन्सिल, वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल असतात, परंतु याच्यामध्ये HB पेन्सिल किंवा 4B पेन्सिल वापरत असताना HB पेन्सिल किंवा 4B पेन्सिल घ्यायची, ती 10 रुपयाला मिळेल. आणि ही लीड पेन्सिल आहे, ही लीड पेन्सिल तुम्हाला मिळेल 15 रुपयाला. तर ही लीड पेन्सिल विकत घेऊ शकता. त्याच्यासोबत 15 रुपयाला लीड 0.5 ची लीड पेन्सिल घ्यायची, त्याच्या बरोबर तुम्हाला लीड सोबत मिळते. तर ही आहे लीड पेन्सिल 15 रुपयाची. त्याच्यानंतर डिश, जर डिश विकत घ्यायचा असेल तर डिश तुम्हाला मिळेल 20 रुपयाची डिश मिळेल. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिश असतात, आणखी थोडेसे चांगले असतात डिश. 20 रुपयाला मिळेल डिश. याच्यानंतर पोस्टर कलरचा जो बॉक्स आहे हा 12 कलरचा पोस्टर कलरचा बॉक्स आहे. हा 12 कलरचा पोस्टर कलरचा डोम्सचा जो पोस्टर कलरचा बॉक्स आहे हा चांगल्या क्वालिटीचा आहे. हा पोस्टर कलरचा बॉक्स आपल्याला मिळेल 190 रुपयाला. तर हा पोस्टर कलरचा बॉक्स घ्यायचा. त्याच्यानंतर कंपास जर घ्यायचा असेल तर डोम्सचा जर कंपास घेतला तर हा कंपास आपल्याला मिळतो 75 रुपयाला. कंपास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर क्रेयॉन्स कलरचा हा जो आहे डोम्सचा चांगल्या क्वालिटीचा असते. तर हा क्रेयॉन्स कलर घेत असताना याची किंमत येईल 35 रुपये. 35 रुपयाचा आहे हा कलर. क्रेयॉन्स कलर वापरायचे शासकीय रेखाकला परीक्षा देत असताना. त्याच्यानंतर स्केल जी आहे ही 30 सेमीची स्केल असणे आवश्यक आहे. 30 सेमीची स्केल तुम्हाला 20 ते 25 रुपयाला मिळेल, ही घ्यायची. त्याच्यानंतर ह्या ज्या ड्रॉइंग वही आहे ही ड्रॉइंग वही 35 रुपयाला मिळेल. हिच्यापेक्षा थोडीशी चांगली ड्रॉइंग वही घ्यायची असेल तर ती मिळेल 40 रुपये किंवा 50 रुपयापर्यंत ड्रॉइंग वही हिच्यापेक्षा चांगल्या मिळतील. तर अशा प्रकारच्या ड्रॉइंग वह्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्ही घेऊ शकता चित्रकला परीक्षेची तयारी करत असताना. त्याच्यानंतर सुपर व्हाईट सीट वापरायची. सुपर व्हाईट सीट ती प्रत्यक्षात जेव्हा पेपर देतात ड्रॉइंगची परीक्षा सुरू असताना तर त्याच्यामध्ये सुपर व्हाईट सीट वापरली जाते किंवा कार्ट्रीज सीट वापरली जाते. तर सुपर व्हाईट सीट किंवा कार्ट्रीज सीट त्याच्यापैकी जे त्याच्यावरती सराव करण्यासाठी म्हणजे पेपरला तेवढी 1/4 सीट असते, तर तेवढी सीट आपण वापरून पाहायची. त्याच्यामुळे आपला एक चांगला सराव होईल.
ती सुपर व्हाईट सीट एक सीट ते 20 रुपयाला मिळते. तर तुम्ही ती एक सीट जशी 20 रुपयाला घेतली तर त्या एका सीटचे 4 सीट बनवून म्हणजे तिचा कट करून त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती सराव करू शकता. त्याच्यानंतर काळा पेन असणे आवश्यक आहे. म्हणजे पूर्ण रंगकाम मेमरी ड्राईव्हमध्ये पूर्ण रंगकाम केल्यानंतर त्याला आउटलाईन देण्यासाठी काळ्या पेनची आवश्यकता आहे. हा तुम्हाला 5 रुपये किंवा 10 रुपयापर्यंत मिळेल. त्याच्यानंतर ॲब्रो टेपचा वापर करता येते. ॲब्रो टेप ही 25 रुपये किंवा 30 रुपयापर्यंत हे ॲब्रो टेप मिळेल. तर ही मेमरी ड्राईव्हमध्ये वापरावी लागते. हिचा आपण असे हे जे चिक्की असते ती कमी करायची. चिक्की कमी केल्यानंतर त्याची जी बॉर्डर असते बॉर्डरला ही ॲब्रो टेप लावायची. त्याच्यामुळे तुम्हाला जो रंगकाम करायचा आहे मेमरी ड्राईव्हमध्ये तो करतेवेळी सोपी जाईल. त्याच्यानंतर पेपर पॅड असणे आवश्यक आहे. पेपर पॅड तुम्हाला जवळपास 80 रुपयापर्यंत मिळेल. तर अशा प्रकारचे हे जे सगळे साहित्य आहेत हे असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे काही वेगळे कलर आहेत याच्यामध्ये बघा. व्हायलेट कलर, मॅजेंटा कलर, हा मॅजेंटा कलर आहे आणि हा स्पेशल पिंक आहे आणि हा आहे पीकॉक ब्ल्यू आणि हा आहे ऑरेंज कलर. तर ऑरेंज कलर, व्हायलेट कलर, मॅजेंटा कलर, स्पेशल पिंक आणि हा पीकॉक ब्ल्यू हे एवढे जे कलर आहेत हे या पोस्टर कलरच्या व्यतिरिक्त हा पोस्टर कलरच्या बॉक्सच्या व्यतिरिक्त जे इंटरमिजिएट परीक्षेला बसले आहेत त्यांनी डिझाईन काढण्यासाठी वगैरे या कलर्सचा वापर करू शकता. याच्यामुळे खूप चांगला रंगकाम किंवा खूप चांगली डिझाईन येऊ शकते. हे जे 5 कलर आहेत हे पोस्टर कलरच्या व्यतिरिक्त घेऊ शकता. याच्यामध्ये नाव आहेत पीकॉक ब्ल्यू, ऑरेंज, स्पेशल पिंक, मॅजेंटा आणि हा व्हायलेट जांभळा रंग. तर अशा प्रकारचे हे कलर घेऊ शकता. याच्यानंतर हा जो पोस्टर कलर आहे हा 12 कलरचाच घेतला तर खूप छान असते. जर 6 कलरचा घेतला तर त्याची किंमत 90 रुपये पडेल आणि हा जर पूर्ण घेतला 12 कलरचा ते याची 190 रुपये किंमत आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे सॉफ्ट पेस्टलही परीक्षेला वापरता येऊ शकतात. तर हे सॉफ्ट पेस्टल जे आहे त्यांची किंमत 250 ते 300 रुपयेच्या दरम्यान आहे. तर हे सॉफ्ट पेस्टल जर विकत घेणे शक्य असेल हे सॉफ्ट पेस्टल तुम्ही विकत घेऊ शकता आणि याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर हे इंटरमिजिएट परीक्षेला जे मुलं बसले आहेत त्यांच्यासाठी हे ट्रेस पेपर आहे. या ट्रेस पेपरचा वापर तुम्ही करू शकता. याच्यामध्ये हे बघा जे 10वी-12वी बोर्डाची परीक्षा होते त्याच्यामध्ये जे पेपर झाल्यानंतर हॉल तिकीट लावले जातात त्याच्यासाठी हे ट्रेस पेपर वापरले जातात. तर या ट्रेस पेपरचा वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारचे म्हणजे याच्यात 2 वाट्या लागतील, कपडा लागेल. अशा प्रकारचा जो साहित्य आहे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसाठी अशा प्रकारचं सर्व साहित्य लागेल. तर तुम्ही हे त्याची जी एक लिस्ट आहे या लिस्टनुसार तुम्ही साहित्य विकत घेऊ शकता आणि त्याच्या किमती वगैरे लिहून दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार सर्व तुम्ही सर्व साहित्य विकत घ्यायचं एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसाठी आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता. धन्यवाद.